इथं असं नसतं व्हायचं आहे. त्याचबरोबर एक गाव पातळीवरचे जे एक ग्रामीण गावचे सेक्रेटरी अमित दादा बडबे तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा इथे यायचं आणि एक असं नसतं व्हायचं आहे. त्याचबरोबर एक सल्लागार म्हणून एक गाव पातळीवरचे आपले काशीनाथ दादा पाटील तुमचा सुद्धा एक बोलवतोय, तुम्ही सुद्धा इथे असं नसतं व्हायचं आहे. मुंबई मंडळाचे सेक्रेटरी अनंत पाटील तुम्हाला सुद्धा एक विनंती करेन की तुम्ही सुद्धा इथे यायचं आणि असं नसतं व्हायचं आहे. आणि TNC संघाचे अध्यक्ष दौलत दादा रांगले तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा इथे येऊन असं नसतं व्हायचं आहे. त्याचबरोबर एक विनंती अशी मी सुद्धा करेन राजेंद्र काका कदम तुम्हाला सुद्धा एक विनंती करेन, तुम्ही सुद्धा यायचंय आणि असं नसतं व्हायचंय. खरं तर तुमचा एक लाख मुलाचा सुद्धा आम्हाला एक सहभाग लाभलाय. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे सेक्रेटरी उपसेक्रेटरी समीर दादा लखमजे तुला सुद्धा एक विनंती करेन, तू सुद्धा इथे यायचंय लवकरात लवकर आणि इथे असं नसतं व्हायचंय. एक संजय दादा रेमजे तुला सुद्धा एक विनंती असेल, तू सुद्धा यायचंय आणि इथे असं नसतं व्हायचंय. कारण की एक चांगले चांगले एक मॅचेस ज्यावेळी असतात त्यावेळी तुम्ही येता आणि आम्हाला सहकार्य करता. त्याचबरोबर सुधीर शिगवण काकांना एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा इथे यायचं आणि असं नसतं व्हायचंय. आपल्या थोड्याच वेळाचा जो सत्कार जो आहे ते करायचा आहे. खरं तर आपल्या मागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जे आपले सहकार्य जे आहेत. माजी सेक्रेटरी विनायक रांगले तुम्हाला सुद्धा एक विनंती असेल, कृपया करून तुम्ही सुद्धा इथे यायचं आणि असं नसतं व्हायचं. माजी सेक्रेटरी विनायक रांगले तुम्हाला सुद्धा एक विनंती करतोय, भाई तुम्ही सुद्धा यायचं आणि असं नसतं व्हायचंय. खर्च हे सगळे मान्यवर जे एक माझी मात्र आता विनंती असेल, एक मनोज दादा लक्कमजे तुला सुद्धा एक विनंती करतो, प्रत्येक वेळी सुद्धा एक लाख मुलाचा सुद्धा तुझा जो सहकार्य आहे ते आम्हाला लाभत असतं. त्याचबरोबर एक विनंती करतो संतोष रांगले तुम्हाला सुद्धा सांगते, एक विनंती करतोय की तुम्ही यायचंय आणि तुम्ही सुद्धा असं नसतं व्हायचंय. त्याचबरोबर दिनकर वडवलकर तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही कुठे असाल तुम्ही यायचंय आणि असं नसतं व्हायचंय. एक अजून एक असाच एक प्लेअर लावून गेला जो आपला जो ते आदित्य रांगले तुला सुद्धा एक विनंती असेल, जिथे तू असशील तिथे तू यायचं आणि इथे येऊन असं नसतं व्हायचंय. एक विनंती करतो बाळा काका निमरे तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा यायचं आणि एक असं नसतं व्हायचंय. अमित बडबे सॉरी अमित लक्कमजे सॉरी सदानंद पाटील आणि एक दत्ता काका पाटील तुम्हाला दोघांना एक विनंती असेल, तुम्ही सुद्धा यायचं आणि इथं असं नसतं व्हायचंय. आता मात्र थोड्याच वेळात आपण एक सत्कार समारंभ आहे तिकडे आपण वळतोय. खरंच चांगला आजच्या दिवशी एक खेळ पाहायला मिळाला. खरंच तुमची साथ ही जी मंडळी जी बसले आहेत आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या साथीमुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला एक सर्व सामने जे आहेत. एक महादेव दादा तुला एक विनंती करतो, तू सुद्धा यायचं आणि असं नसतं व्हायचंय. एक ग्राउंड मॅन ग्राउंडचा स्टार माणूस त्याच्यामुळे आपल्याला हे सामने पाहायला मिळाले. थोडंसं काही ना काही चेंजेस जो होता गेम मध्ये तो महादेव दादामुळे आपल्याला पाहायला मिळाला. एक प्रकाश शिगवण जर कुठे असतील त्यांना एक विनंती करतो की तुम्ही कृपया करून एक इकडे पॅव्हलियन जवळ यायचंय. थोड्याच वेळात आपण आता एक बक्षीस समारोहाकडे आपण वळतोय आणि त्याच्या आधी आपण एक सत्कार समारंभ जो आहे, ज्या व्यक्तीने आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांच्यामुळे जे हे सहकार्य लाभलं आपल्याला, त्याच्यामुळे आपण हे टुर्नामेंट जे आहे ते आपण सक्सेस केलेत. तर एक विनंती मात्र मी करेन TNCC ए संघाच्या TNCC ए संघाचे जे अध्यक्ष जे आहेत त्यांना एक विनंती करेन, कृपया करून तुम्ही इथे पुढे यायचंय. तुमच्या हस्ते मात्र आपले
प्रदीपजी राणे जे आलेले आहेत, कारण की त्यांचं जे एक लाख मोलाचं सहकार्य आपल्याला असतं, तुमच्या हस्ते त्यांचा पहिला सत्कार हा केला जाईल. तर मी एक विनंती करतो, एक विनंती करेन मी, तुमच्या हस्ते प्रदीपजी राणे यांचा हा सत्कार केला जाईल. TNCC संघाचे अध्यक्ष जे आहेत दौलत दादा रांगले यांच्या हस्ते. मी एक विनंती मात्र करेन, दौलत दादा रांगले, तुम्हाला एक विनंती करेन, एक माझी विनंती असेल मात्र दौलत दादा रांगले जे TNCC संघाचे अध्यक्ष जे आहेत, तर आपण पाहतोय का सर्वांनी टाळ्या वाजवायचे तिथे मित्रांनो. खरंच चांगलं असं योगदान असतं आपल्याला दरवर्षी एक प्रदीपजी राणे यांचं. त्याचबरोबर आता एक पुढचा आपण एक सत्कार जो आहे तो मात्र करायचं आहे. ग्रामीण जे गावचे जे ग्रामीण स्थळावरचे जे असतात ते अध्यक्ष, गावचे अध्यक्ष हेमंतदादा लखमजे यांचा मात्र सत्कार केला. तो TNCC संघाचा कॅप्टन मनोज रांगले, तुला एक विनंती करतो, तुझ्या हस्ते मात्र हेमंतदादा लखमजे हे गावच्या पातळीवरचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार मात्र तुझ्या हस्ते केला जाईल. आणि मी एक विनंती सुद्धा करतोय की हेमंतदादा तुम्ही सुद्धा पुढे यायचं आणि त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवायच्या. त्याचबरोबर गाव पातळीचे उपाध्यक्ष जे आहेत, एक मी विनंती करतो, प्रकाश काका शिकवण, तुम्हाला एक विनंती करतो, कृपया करून तुम्ही सुद्धा यायचं इथे आणि आसनस्थ व्हायचंय. एक मी विनंती सुद्धा करतो, प्रभाकर काका तुम्ही सुद्धा यायचंय, प्रभाकर काका भडवळकर तुम्ही सुद्धा यायचं आणि इथे आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर आता गाव पातळीचे जे उपाध्यक्ष जे आहेत जे प्रदीपजी निंबरे यांचा सुद्धा एक सत्कार केला जाईल. तर मी एक विनंती करतो, सुचित रांगले तुमच्या हस्ते तो प्रदीप निंबरे यांचा हा सत्कार केला जाईल, त्याने सुद्धा त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरचे जे सेक्रेटरी आहेत अमित दादा बडबे, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा यायचं आणि जो सत्कार केला जाईल. एक माझी विनंती असेल नितीन रांगले, तुम्हाला एक विनंती असेल, तुमच्या हस्ते तो एक सत्कार दिला जाईल आणि त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर उपसेक्रेटरी श्री संतोष दादा रांगले, तुला सुद्धा एक विनंती करतो की तू सुद्धा यायचं आहे आणि जो तुझा सत्कार आहे तो त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि तो सत्कार मात्र दिला जाईल, अजिंक्य लखमजे तुझ्या हस्ते दिला जाईल. कृपया करून लवकर लवकर पुढे यायचं आणि आपला जो सत्कार आहे तो घ्यायचा आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरचे जे सल्लागार जे आहेत काशीनाथ दादा पाटील, एक त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. तर एक माझी विनंती मात्र असेल, एक सागर निमरे जर कुठे असेल ते एक मी विनंती करतो, सागर तुझ्या हस्ते मात्र काशीनाथ दादा पाटील याचा सुद्धा सत्कार करायचा आहे. जरा माफी असावी. एक संदीप दादा पाटील जर कुठे असेल तर त्यांनी सुद्धा यायचं आहे
आणि एक माझी विनंती असेल, एक माझी कर्णधार कुलदीप रांगले, तुम्हाला एक विनंती असेल तुमच्या हस्ते मात्र जो काशीनाथ दादाला जे एक एक आपण एक सत्कार करायचा आहे त्याचा, तर आपण तुझ्या हस्ते करून घेणार आहोत. तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे अध्यक्ष एक प्रीतम दादा रांगले, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा पुढे यायचं आणि तुमचा सत्कार मात्र हा दिला जाईल तो एक नंदकुमार निमरे यांच्या हस्ते, तर त्याचा सुद्धा तुम्ही स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री रवींद्र दादा भडवळकर, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा पुढे यायचं आहे आणि तुमचा सत्कार मात्र केला जाईल तो अनिकेत रांगले तुमच्या हस्ते हा दिला जाईल, त्याचा तुम्ही सुद्धा एक स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे सेक्रेटरी श्री अनंत पाटील, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, ते आज उपस्थित नाहीयेत पण उपसेक्रेटरी इथे आपल्याला पाहायला मिळतात. समीर दादा लखमजे, तुला एक विनंती करतो, तू सुद्धा यायचा आणि तुझा जो एक सत्कार जो आहे तो आमच्याकडून करून घ्यायचा आहे. तो तर एक विनंती असेल माझी, अतित पाटील कृपया करून पुढे यायचं आहे आणि त्याचा जो जो सत्कार जो आहे तो करायचा आहे. आता मात्र आपण थोडासा एक चेंजेस घेतोय, जे आमचे आधारस्तंभ नितीन दादा लखमजे, कारण की नितीन दादामुळे हा काय ज्या मॅचेस वगैरे ज्या असतात त्याच्यामुळे आम्हाला सक्सेस पाहायला मिळतात. खरंच नितीन दादा तुझं सुद्धा एक आभारी आम्ही असू. एक आता आपण जो सत्कार करतो, जो आपला एक तेरेश्वर नगरचा एक आधारस्तंभ नितीन दादा लखमजे, तुझा सत्कार मात्र केला जाईल. तो एक प्रमोद दादा निमरे, तुला एक विनंती करतो की नितीन दादाला तू एक पुष्पगुच्छ देऊन त्याचा सुद्धा एक सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक आधारस्तंभ असा लाभलेला आदित्य दादा रांगले, तुझा सुद्धा एक सत्कार एक TNCC करत आहे. खरं तर तू सुद्धा एक पुढे यायचं आहे आणि जो काय आहे तुझा सत्कार स्वीकारायचा आहे. तर मी एक विनंती करेन राहुल कदम, तुला एक विनंती करेन की आदित्य दादाला एक जो काय फुलगुच्छ असेल तो द्यायचा आहे आणि त्याचा सुद्धा सत्कार करायचा आहे आदित्य दादा रांगलेचा. त्याचबरोबर प्रकाश काका शिगवण यांचा सुद्धा एक सत्कार केला जाईल. मी एक विनंती करेन मात्र प्रसाद जगळे, तुला एक विनंती करेन जे प्रकाश काका शिगवण आहेत त्यांचा तो एक फुलगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा एक सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर एक माजी सेक्रेटरी म्हणून एक विनायक काका भाई रांगले या नावाने ओळखले जातात विनायक काका, त्यांचा सुद्धा एक सत्कार केला जाईल. तर एक माझी विनंती मात्र असेल संकेत रांगले सॉरी संकेत पाटील, हा तुझ्या हस्ते हा विनायक रांगलेंचा हा फुलगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. एक मात्र आता एक सत्कार राहून जातो कधी कधी. एक मी विनंती करेन की TNCC संघाचे जे आमचे कोच जे आहेत आणि कोचच म्हणतो आपण ते अध्यक्ष सुद्धा जे आहेत दौलत काका रांगले यांचा सत्कार मात्र एक मी विनंती करेन, उदय पवार जर कुठे असतील तर कृपया करून लवकर यायचं इथे, उदय पवार यांच्या हस्ते केला जाईल. तर सर्वांनी कृपया करून टाळ्या वाजवायच्या आहेत. खरंच चांगलं असं योगदान असं कुठेही मॅच असू दे, लांब लांब मॅच जरी असल्या तरी त्या मॅच पर्यंत हा माणूस कधी पोहोचला नाही असं कधी झालेलं नाहीये. त्याचबरोबर एक लाख मोलाचा आपल्याला एक लाभलेला एक माणूस, जसं आपल्याला आपण म्हणतो की गावी प्रत्येक टायमाला आपल्याला एक थोडंसं एक सहकार्य मात्र का होईना, त्या सहकार्याची एक मेहनत मात्र एक मदत मात्र आपल्याला एक पाहायला मिळते. तर मी एक विनंती करेन राजू काका,
तुम्हाला एक विनंती करतो, तुमचा सुद्धा एक सत्कार इथे केला जाते, त्याचा सुद्धा तुम्ही एक स्वीकार केला पाहिजे. एक माझी विनंती असेल रवींद्र भडवळकर, तुम्हाला एक विनंती असेल, तुमच्या हस्ते मात्र हा सत्कार केला जाईल. एक आता पुढचा मात्र सत्कार जो असेल तो मात्र मनोज दादा लखमजेचा, कारण की ज्यावेळी प्रत्येक वेळी ज्या मॅचेस ज्या असतात त्यावेळी त्यांचा सुद्धा एक सहकार्य हे TNCC ला लाभलेलं असतं. प्रत्येक मॅच मध्ये त्यांचे एक स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. तर मी एक विनंती करेन सिद्धेश लखमजे, तुला एक विनंती करेन की कृपया करून तू पुढे यायचंय आणि मनोज दादा लखमजेचा जो सत्कार आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर आता आपण त्याचबरोबर आता आपण पाहतोय तर आपण बघतोय तर एक आपला जो गावचा एक चांगला असा एक वरिष्ठ म्हटलं तर तरी काय हरकत नाही, पण चांगलं त्याच्याकडनं सुद्धा आपल्या गावाला सुद्धा एक योगदान मिळत असं. तसं एक महादेव दादा जो आहे त्याने आपल्याला टीममध्ये जे सहकार्य दिलं त्याचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे. खरंच त्याने सुद्धा एक चांगलं असं पिच बनवलं, ती खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. तर एक महादेव दादाला सुद्धा एक पुढे बोलवतोय, तू सुद्धा यायचंय पुढे आणि सत्कार करायचा. एक मी विनंती करेन की रुपेश भडवळकर, तुला एक विनंती करेन, तू पुढे यायचंय आणि महादेव दादाचा जो सत्कार आहे तो करायचा आहे. खरंच महादेव दादा, तुझ्या बद्दल बोलण्यासारख्या गोष्टी खरंच खूप कमी आहेत, कारण तुझ्या मेहनतीमुळे आम्हाला जो हे सहकार तुझं जे लाभलं खरंच चांगलं होतं. खरंच धन्यवाद महादेव दादा. आता आपण पुढे आता परत लगेच एक सत्काराकडे वळते. त्याचबरोबर एक चांगलं असं योगदान सुद्धा असतं गावाकडून. एक अमित दादा लखमजे, तुला सुद्धा एक विनंती करतो, तू सुद्धा एक चांगलं योगदान आपल्या मुलाला देतोस. ते एक माझी विनंती असेल की एक निशाल येसवारे, तुला एक विनंती करतो, कृपया करून तू यायचंय आणि अमित दादा लखमजे ह्याचा सुद्धा तू सत्कार करायचा आहे. एक माझी विनंती सुद्धा असेल, एक प्रभाकर काका तुम्हाला एक विनंती असेल, तुम्ही सुद्धा यायचंय इथे, तुमचा जो सत्कार असेल तो एक स्वीकारायचा आहे. संतोष करबेले यांच्या हस्ते तुमचा एक सत्कार केला जाईल. लवकर लवकर यायचं सर्वांनी. त्याचबरोबर आता पुढचा जो सत्कार जो असेल तो मात्र एक संजय दादाला पण मी एक विनंती करते, संजय दादा तू पण यायचं इथे आणि तुझा जो काही मान सन्मान जो आहे तो तू सुद्धा स्वीकारायचा आहे. खरंच संजय दादा पण एक कुठेही मॅचेस जरी असल्या तरी तो येतो आणि प्रत्येक मॅचला एक दाद देतो आणि मुलांना एक काहीतरी एक नवीन योगदान देतो. तर माझी एक विनंती असेल की कुलदीप दादा रांगले, तुला एक विनंती करतो की तुझ्या हस्ते तो सत्कार केला जाईल. त्याचबरोबर एक आप्पांना एक विनंती करतो, आप्पा तुम्ही सुद्धा एक पुढे यायचं आहे आणि तुमचा सुद्धा जो सत्कार जो आहे तो लवकर लवकर स्वीकारायचा आहे. एक विनंती मी करेन, उदय पवार तुम्हाला एक विनंती करेन, तुमच्या हस्ते हा सत्कार जो आहे तो दिला जाईल. त्याचबरोबर आता एक विनंती करेन, मी एक दिनकर वडवलकर तुम्हाला सुद्धा एक बोलवेन, तुम्ही सुद्धा जो एक
जो पुष्पगुच्छ जो आहे त्याचा सुद्धा तुम्ही सुद्धा एक स्वीकार करायचा. एक विनंती करेन मी अमोल भडवलकर कुठे असतील त्याने कृपया करून यायचंय आणि तुमच्या हस्ते तो जो सत्कार आहे तो द्यायचा आहे. एक सुधाकर काकांना सुद्धा एक विनंती करेन तुम्ही सुद्धा यायचं आहे. तुमच्या हस्ते जो तुमचा जो सत्कार आहे तो मात्र अजिंक्य लखमजी तुझ्या हस्ते हा केला जाईल. त्याचबरोबर मी आता अजून एक विनंती करेन. दत्ता काका तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो. दत्ता काका पाटील तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो. तुम्ही पण जो सत्कार आहे तो लवकर लवकर स्वीकारायचा आहे. एक मी सूरज रांगलेला विनंती करतो. सूरज तू लवकर लवकर इथे यायचं आहे आणि दत्ता काका पाटीलना तू तुझ्या हस्ते जो जो पुष्पगुच्छ आहे तो द्यायचा आहे. बरोबर एक पुढचा जो सत्कार असेल तो मात्र एक सदानंद पाटील यांचा असेल तर मी एक विनंती करतो. एक स्वप्नील रांगले कुठे असतील त्यांनी कृपया करून यायचं आहे आणि तो सदा काकांचा जो आहे तो सत्कार करायचा आहे. खरंच आता जर कोणाची नाव वगैरे एक अजून एक सत्कार एक शेवटचा जो बाकी आहे तर मी एक विनंती करेन. सदैव काका रांगले तुम्हाला सुद्धा एक विनंती करते तुम्ही सुद्धा यायचंय आणि तुमचा जो सत्कार जो आहे तो स्वीकारायचा आहे. एक माझी विनंती असेल मनोजला म्हणून तुझ्या हस्ते सदैव काकांचा एक जो सत्कार आहे तो करायचा आहे. आता जर मात्र आता जर काही चुकामुका झाल्या असतील जर कोणी ज्या व्यक्ती असतात ज्या मेन कदाचित राहून जातात जर कोणाची नावं वगैरे राहून गेली असतील तर एक विनंती मी अशी करेन की एक माफी असावी. कारण की अशा कार्यक्रम ज्यावेळी असतो त्यामध्ये एक नावं मात्र विसरून मी जातो. ही माझी चूक असावी कदाचित. खरंच आता आपण बघूया. आता थोडासा एक जो मान सन्मान जो आहे आपण पाहतोय त्या पातळीवरती आता पण आपण वळतोय. एक जो सन्मान चिन्ह आणि एक सन्मान चिन्ह हे TNCची सन्मान चिन्ह जे आहे हे मुंबई कुणबी पतपेढी यांच्याकडून जे दिलं जाते सन्मान चिन्ह जे आहे जे वरिष्ठ लोक जे इथे आपल्याला आलेत आणि त्यांचं एक लाख मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं होतं त्यांना आपण देतोय. त्याचबरोबर एक टी-शर्ट सुद्धा एक रांगले फायनान्स ग्रुप कडून दिली जाते. तर आपण एक थोड्याच वेळा तिकडे आपण सत्काराकडे वळतोय. तर एक मी पहिलं नाव असं घेईन ग्रामीण भागाचे अध्यक्ष श्री हेमंतदादा लखमजे तुला एक विनंती करेन की तू पुढे यायचं आहे. एक तुझं जे आहे ते सन्मान तर तू स्वीकारायचा आहे. तर मी एक विनंती करेन. एक माझी रवींद्रदादा भडवलकर तुला एक विनंती असेल की उपाध्यक्ष तो आहेस TNCC या संघाचा तुला एक विनंती असेल एक टी-शर्ट आणि जो सन्मान चिन्ह जे आहे रांगले फायनान्स ग्रुप कडून हे टी-शर्ट दिली जाते. त्यांच्या हस्ते हा दिला जाते हा पुरस्कार. खरंच त्याचा सुद्धा त्याने स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागाचे उपाध्यक्ष एक प्रदीपजी निमरे तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो तुम्ही सुद्धा एक पुढे यायचं आहे आणि जो एक सत्कार जो आहे तुम्ही सुद्धा तो स्वीकारायचा आहे. एक माझी विनंती मात्र असेल अविनाश दादा रांगले तुला एक विनंती असेल तुझ्या हस्ते हा मात्र हात दिला जाईल. एक प्रीतम रांगले आणि
प्रीतम रांगले आणि दौलत रांगले तुम्हाला एक विनंती असेल, तुम्ही सुद्धा इथे यायचंय. एक रांगले फायनान्स ग्रुप तर्फे जो एक टी शर्ट ही बहाल केली जाते आणि मात्र एक कोकण कुणबी एक पतपेढीकडून सुद्धा एक हा दिला जाते. एक माझी पुढची एक विनंती असेल पुन्हा एकदा, मुंबई मंडळाचे जे अध्यक्ष जे आहेत, एक माझी विनंती असेल त्यांनी सुद्धा जो पुरस्कार जो आहे प्रीतम दादा रांगले, तुला सुद्धा एक विनंती करतो, तो स्वीकारायचा आहे. एक विनंती करतो दौलत काका रांगले, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो की प्रीतम रांगले यांना जो पुरस्कार जो त्यांचा जो मान सन्मान जो आहे तुम्ही त्यांना सुद्धा द्यायचा आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री रवींद्र दादा भडवळकर, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा यायचं आहे. जो मान सन्मान जो आहे तो स्वीकारायचा आहे. एक मी विनंती करतो कुलदीप दादा रांगले, तुला एक विनंती करतो, तुझ्या हस्ते मात्र हा जो मान सन्मान जो आहे तो रवींद्र दादा भडवळकर याला सुद्धा दिला जाईल. त्याचबरोबर TNCC या संघाचे जे अध्यक्ष जे आहेत दौलत दादा रांगले, तुमचा सुद्धा एक इथे सन्मान केला जाईल. खरंच तुमच्यामुळेच आम्हाला इथे आजपर्यंत जो खेळ जो आहे तो तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळतो आणि अजूनपर्यंत ते ताकदीने जे प्लेयर जे आहेत, छोटे छोटे प्लेयर जे आहेत ते तुमच्यामुळे मैदानात उभे असतात. तर मी एक विनंती करेन, एक नंदकुमार निमरे, तुम्हाला एक विनंती करेन, तुमच्या हस्ते मात्र तो एक सन्मान तो आहे तो दिला जाईल. त्याचबरोबर TNCC या संघाचे उपाध्यक्ष श्री रवींद्र दादा भडवळकर यांचा पुढचा सन्मान केला जाईल. तर माझी एक विनंती असेल, एक अजिंक्य दादा लखमजी, तुला एक विनंती असेल, तुझ्या हस्ते मात्र हा सन्मान दिला जाईल. एक विनंती करेन अजिंक्य लखमजी, तुला एक विनंती करेन, तुझ्या हस्ते मात्र हा रवींद्र दादा एक लगेच त्यानंतर आपण एक वळतोय. त्याचबरोबर पुढचा जो सन्मान मात्र असेल प्रदीपजी राणे यांचा. खरंच प्रदीपजी राणे सुद्धा आपल्याला दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा वर्षी त्यांचं एक लाख मोलाचं योगदान लागलंय. कधी प्रदीपजी राणेनं आपण कधी एक शब्द जरी टाकला, त्या शब्दाला ते आपल्याला कधीच नाही असं म्हणालेले आपल्याला कधी पाहायला नाही मिळाले. तर मी एक विनंती करेन, एक गाव पातळीचे जे अध्यक्ष जे आहेत हेमंतदादा लखमजी, एक तुम्हाला एक विनंती करेन, तुमच्या जो हस्ते एक प्रदीपजी राणे यांचा एक सत्कार करायचा आहे. एक मी विनंती करेन, लवकरात लवकर आपण त्या सत्काराकडे वळायचं आहे. काय खरंच प्रदीपजी राणेंचं खरंच चांगलं असं योगदान असतं प्रदीपजी राणे यांचं दरवर्षी जे आम्हाला मिळतं. आता प्रदीपजी राणेंना काहीतरी एक सुट्टी घ्यायची आहे, ते आता सांगतायत आपल्याला. पण मी एक विनंती करेन साहेब, तुम्हाला एक विनंती करेन, 2 शब्द तुम्ही आम्हाला सांगायचे. एक नाही साहेब, आम्हाला फक्त 2 शब्द तुमचे ऐकायचे आहेत. तेलेशनगर क्रिकेट संघ आणि तेलेशनगर ग्रामस्थ मुंबई भव्य दिव्य असा क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. फार उत्कृष्ट पद्धतीने हा पार पाडलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. त्याचप्रमाणे मला पुढील काही कार्यक्रमाला किनवळीमध्ये जायचं आहे, म्हणून मला रजा द्यावी ही विनंती करतो. धन्यवाद साहेब. खरंच तुमचं लाख मोलाचं एक सहकार्य जे असतं ते दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लागलंय. त्याचबरोबर आपण आता थोडंसं वळतोय पुढे. एक नितीन दादा लखमजी याचा सुद्धा एक सत्कार मात्र केला जाईल. तर मी नितीन दादा लखमजीला एक पुढे बोलवेन, त्याला सांगेन की तुझा पण एक सत्कार मात्र केला जाईल. तर मी एक विनंती करेन, अशोक रांगले जर कुठे असतील, तुमच्या हस्ते हा सत्कार दिला जातोय. अशोक रांगले कुठे असतील त्याने कृपया करून लवकरात लवकर पुढे यायचं आहे आणि नितीन दादाचा जो सत्कार जो सन्मान जो आहे तो द्यायचा आहे. खरंच सर्वांनी टाळ्या वाजवायचे, कारण की नितीन दादाचं जे सहकार्य जे असतं मुलांना खरंच चांगलं असतं. तुझ्या सहकार्यामुळे सुद्धा आम्हाला याच काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या त्याने शक्य झालेत. याच्या पुढचा जो सन्मान जो असेल तो मात्र सुमित कदम आता यावेळेस इथे उपस्थित नाहीये. पण मी एक विनंती करेन की राहुल एका कामानिमित्त मात्र सुमित एक
बाहेरगावी असतो. त्याचबरोबर मी एक राहुल कदमला एक विनंती करेन, राहुल तो पुढे यायचा आहे आणि सुमितचा जो सत्कार जो आहे तो स्वीकारायचा आहे. एक माझी विनंती असेल चंद्रकांत काका रांगले, तुम्हाला एक विनंती असेल थोडंसं उठायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आणि रांगले फायनान्स ग्रुप कडून जे टी शर्ट आणि एक सन्मान चिन्ह मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे ते एक कोकण कुणबी पतपेढ यांच्याकडून. खरंच चांगलं असं दोघांकडून जे योगदान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एक विनंती करेन लवकर लवकर पुढे यायचं आहे आणि सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आता पुढचा जो सत्कार मात्र असेल तो प्रकाश काका शिगवण यांचा. त्यांना सुद्धा एक विनंती करतो, तुम्ही सुद्धा पुढे यायचं आहे आणि त्याचा स्वीकार करायचा आहे. तर मी एक विनंती करेन त्यांचा जो जो सत्कार जो आहे तुम्ही एक विनंती करेन अनिकेत रांगले, तुला एक विनंती करेन पुढे. त्यांचं प्रत्येक वर्षी आपल्याला योगदान असतं. अनिकेत तुला मी खरंच सांगेन पुढे ये, थोडासा लवकर लवकर सरसावत ये आणि काकांचं जे प्रकाश काकांचा जे सत्कार जो आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा जो सत्कार मात्र तो असेल तो राजेंद्र काका कदम तुमचा सुद्धा असेल, कारण की लाख मुलाचं तुमचं सहकार्य ह्या वर्षी एक TNCC ला लाभलंय. तर मी एक विनंती करतो, कुलदीप रांगले तुला एक विनंती करतो, तू सुद्धा पुढे यायचं आणि राजेंद्र काका कदम यांचा जो सत्कार जो आहे मान सन्मान जो आहे त्यांना तो द्यायचा आहे. खरंच चांगला असा सन्मान करायचा तू तुझ्या पद्धतीने. त्याचबरोबर जो पुढचा सत्कार जो असेल तो मात्र आदित्य दादा रांगले, तुला एक विनंती करतो आदित्य दादा रांगले तू पुढे यायचं आणि मात्र तुझा जो सत्कार आहे तो स्वीकारायचा आहे. एक मी विनंती करतो प्रमोद रांगले कुठे असतील, तुम्हाला एक विनंती करतो प्रमोद रांगले कुठे असतील त्यांनी कृपया करून यायचं आहे आणि मात्र आदित्य दादा रांगले याला सुद्धा एक स्वीकार करायचा आहे. एक मी पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. एक काशीनाथ दादा पाटील तुला सुद्धा एक मी आमंत्रित करेन, तुझा सुद्धा एक इथे सत्कार केला जातोय. खरंच चांगलं असं योगदान होतं. एक मी विनंती करेन मनोज, तुला एक विनंती करेन तुझ्या हस्ते हा जो सत्कार जो आहे तो द्यायचा आहे. खरंच चांगलं असं योगदान आपल्याला लाभतं ते काशीनाथ दादाकडून सुद्धा. त्याचबरोबर पुढचा जो सत्कार तो मात्र असेल तो मात्र मनोज दादा लकमजे तुझा सुद्धा असेल, तू सुद्धा यायचं आहे आणि तो जो सत्कार आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. एक मी विनंती करेन सुचित दादा रांगले, तुला एक विनंती करेन तू सुद्धा एक पुढे जायचं आहे आणि जो जो सत्कार जो आहे तो मनोज दादाचा करायचा आहे. एक थोड्याच वेळात आपण एक मॅचचं जे पारितोषिक आहे तिकडे आपण वळणार आहोत. आता मात्र आपण पाहतोय तर एक सत्कार समारंभ आपण पाहायला गेलो तर एक थोडक्यात इथे समाप्त झालेला आहे. एक दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी सुद्धा एक विनंती करेन, एक गरीब नवाज हा संघ आणि त्याचबरोबर जालगाव ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मी एक इथे बोलवेन, कारण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. गरीब नवाज आणि जालगाव या संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे. जो तुमचा जो सन्मान चिन्ह जो होता तो स्वीकारायचा आहे. एक मी विनंती करेन, हा सन्मान चिन्ह जे आहे ते मी विनंती करेन खर्च आप्पा तुम्हाला एक विनंती करेन, तुमच्या हस्ते हा सन्मान चिन्ह जो आहे तुमच्या हस्ते दिला जाईल. आप्पा थोडंसं पुढे यायचं लवकरात लवकर आणि तुमच्या हस्ते हा सन्मान चिन्ह मात्र गरीब नवाज या संघाला दिलं जाते. त्याचबरोबर जो पुढचा जो सन्मान तो असेल तो मात्र जाळगाव या संघासाठी. तर मी एक विनंती करेन प्रशांत दादा रांगले, तू कुठे जरी असशील तर कृपया करून यायचं आहे आणि तो तुझ्या हस्ते जो एक सन्मान चिन्ह जो आहे, जे सन्मान चिन्ह आपण देतोय ते कशासाठी देतोय, कारण की सर्वांचं जे लाख मुलाचं सहकार्य जे असतं ते आपण देतोय. तर प्रशांत का विनंती करेन तुझ्या हस्ते हा सन्मान दिला जाईल.
जर कोणाचा सन्मान वगैरे बाकीचा असेल द्यायचं राहिला असेल तर कृपया करून माफी असावी. एक मी विनंती करेन या स्पोर्ट्स स्ट्रीम स्पोर्ट्स स्ट्रीम या संघ जो आहे, जो युट्यूबर आहे, त्याला एक विनंती करेन, तो बाबा तू सुद्धा पुढे यायचंय, तुझा सुद्धा एक सन्मान जो आहे तो मात्र आमचा एक संतोष करवेले त्याच्या हस्ते मात्र केला जाईल. खरंच संतोष आपल्याला खर्च HD स्वरूपात त्यांचं जे प्रक्षेपण जे होतं ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. खरंच एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा एक आपल्याला एक आभार मानायचे आहेत. कारण की गेल्या वर्षी सुद्धा एक त्यांनी चांगला असा आपल्याला सहकार्य केलं होतं. खरंच धन्यवाद. आता आपण बघतोय या मॅच मध्ये आपण आता मॅच मध्ये वळतोय, ज्या प्रकारे आपण जो मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच जो आहे तो आपण पाहतोय. एक अमयला मी एक विनंती करेन, अमय लवकर पुढे यायचं. काय आतषबाजी केली होतीस, काय फटकेबाजी मोठी मोठी केली होतीस, त्यानंतर तू जो आपल्या संघाला पोहोचवली होतीस. अमय तुला एक विनंती करतोय, लवकर इथे यायचं आहे. आणि जो सन्मान जो आहे तुम्ही प्रमोद दादा तुला एक विनंती करतो, तुझ्या हस्ते द्यायचा आहे तो. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज अमय तू जायचं नाही. अमय जे ही टुर्नामेंट झाली होती त्यामध्ये चांगलीशी फलंदाजी तू केली होतीस, त्यासाठी तू मात्र एक उत्कृष्ट असा फलंदाज झाला होतास. एक मी विनंती मात्र करेन राहुल तुला, राहुल तुझ्या हस्ते जो त्याचा जो उत्कृष्ट फलंदाज जो आहे तो मात्र अमय जालगाव या संघाचा ठरलेला आहे, त्याला तू एक उत्कृष्ट फलंदाजाचं एक जो ट्रॉफी जी आहे तू द्यायचे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा ठरलाय तो मात्र जालगाव याच संघाचा किशोर. काय किशोर गोलंदाजी केली होतीस, खतरनाक तुझी गोलंदाजी आम्हाला इथे या मैदानात पाहायला मिळाली. तर मी किशोरला सुद्धा एक विनंती करेन, किशोर तू सुद्धा इथे यायचा आहे, तुझा जो पुरस्कार जो आहे तो स्वीकारायचा आहे. ते मात्र मी एक राजेंद्र दादा कदम तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या हस्ते तो मात्र हा सत्कार त्याचा केला जाईल, त्याला जी ट्रॉफी आहे ती बहाल केली जाईल. सर्वोत्कृष्ट गोलंदाज किशोर या जालगाव या संघाचा. त्याचबरोबर आपण एक वळतोय ते सर्वोत्कृष्ट फिल्डर आपण म्हणतो क्षेत्ररक्षण, ते आपण पाहतोय. एक खरंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. स्लिपच्या जागी एक कॅच पकडली होती. तर मी एक DNCC संघाचा एक जो आपला जो एक खेळाडू जो आहे त्याला जो मिळतोय कुलदीप रांगले, तुला हात दिला जाईल. आणि मी एक विनंती करेन राहुल तुला नक्कीच, तू जॉन्टीच्या नावाने ओळखला जातोस, तुझ्या हस्ते मात्र हा कुलदीप रांगलेला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक तुला एक पुरस्कार मिळतोय, त्याचा सुद्धा ते एक स्वीकार करायचा आहे. खरंच जॉन्टी राहुल तुझ्याकडनं काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आम्हाला. आता आपण वळतोय एक मालिकावीर कडे. तर मालिकावीर झालाय, कोणी काय सांगू शकेल का कोण असेल मालिकावीर? नाही कोणीतरी सांगायला पाहिजे, काहीतरी प्रेक्षकांना सुद्धा एक अपेक्षा असते. एक नक्कीच कैफ गरीब नवाज या संघाचा जो कैफ आहे तो आता मात्र मालिकावीर झालेला आहे. खरंच काय गोलंदाजी आणि फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. तर मी पुन्हा एकदा राजेंद्र कदम तुम्हाला एक विनंती करतो, तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या हस्ते मात्र हा कैफला हा सन्मान दिला जात आहे. काय कैफ तू काय फलंदाजी गोलंदाजी केलीस, तुझ्या या खेळीमुळे हा तुझा संघ मात्र एक फायनल पर्यंत जाताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. काय एक मी विनंती करेन कैफ, कैफ तुला एक विनंती का कैफ एक दोन शब्द तुझे सांगायचे, तुझी काय खेळी जी असते. ठीक आहे धन्यवाद. आता आपण मात्र आता पुरस्कारांकडे वळतोय. थोड्याच वेळात आपण जे पुरस्कार जे आहेत ते आपण बहाल करतोय. एक त्याच्या आधी मी एक विनंती करेन,
आता आपण पाहिलं आहे ते जसं गेल्या वर्षी सुद्धा एक टुर्नामेंट इथे झाले होते त्याच पद्धतीचा खेळ सुद्धा ह्या वर्षी सुद्धा इथे पाहायला मिळाला. एक चांगला असा एक खेळ इथं सुद्धा पाहायला मिळाला. तर मात्र मित्रांनो ज्या पद्धतीचा जो खेळ जो असतो तोच खेळ चालूच राहतो. पण थोडासा मात्र एक कमी पडला त्यांचा खेळ. जो श्रीराम गवे ह्या संघाच्या मी कर्णधारांना एक विनंती करेन तुम्ही पुढे यायचंय आणि तुमचा जो तिसरा नंबर जो आलेला आहे त्याचा तुम्ही एक स्वीकार करायचा. तुम्हाला एक जे तृतीय पारितोषिक जे आहे ते तुम्हाला एक मिळत आहे. तर मी एक विनंती करतो कोकण कुणबी पतपेढी चे अध्यक्ष श्री प्रकाश काका शिगवण तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही पुढे यायचं आहे. आणि त्याचबरोबर राहुलला सुद्धा एक विनंती करेन तुमच्या दोघांच्या हस्ते जे ते करायचंय. सर्वांनी कृपया करून टाळ्या वाजवायच्या काहीतरी त्यांना एक जोश द्यायचा आहे. एक तर मी म्हणेन श्रीराम गवे या संघाचा जो आता प्रतिनिधी जो कर्णधार जो आहे तो आलाय त्याला एक विनंती करेन मित्रा एक दोन शब्द कृपया करून दोन शब्द तरी सांगायचे काहीतरी एक. आता आपण पुढच्या एक पुरस्काराकडे वळतोय. मात्र आता पुढचा जो पुरस्कार मात्र जो असेल तर या दार्शत या ग्राउंड मध्ये मात्र एक उपविजय मी एक विनंती करेन गरीब नवाज या संघाचे जे खेळाडू जे आहेत त्यांनी कृपया करून एक फटाफट यायचं आहे आणि जे आपले जे मेडल जे आहे ते बहाल करायचं आहे. मी एक विनंती करेन कैफ ज्या पद्धतीने मी नावं घेत जाईन त्यांनी फटाफट यायचंय. कैफ पाठोपाठ सर्वांनी लगेच पटापट यायचं आहे. कैफ नंतर राफिद जमीर अरफात साहिल हन्नान फरमान हुजैफ उबैद अहमद आवेश. खरंच चांगली अशी खेळली होता तुम्ही. काय मित्रांनो तुमचा एक गेल्या वर्षीप्रमाणेचा जो एक सामना जो होता त्याच पद्धतीची तुम्ही आता खेळी केली. आता मी एक जालगाव संघाच्या मात्र सॉरी एक मी गरीब नवाज या संघाच्या कर्णधारांना एक विनंती करेन तुम्ही कृपया करून इथे यायचं आहे. माझी एक विनंती असेल एक गरीब नवाज या संघाचा जो कर्णधार जो आहे त्याला एक विनंती करेन गरीब नवाज संघाचा कर्णधार मी का तुला विनंती करेन पुढे तू यायचंय. मला एक तुझं एक थोडंसं जे मनोगत जे आहे ते थोडक्यात सांगायचंय. मी एक विनंती करेन अरफातला एक विनंती करेन मित्र काय होतं तुझं आज जसा तुझा संघाचा काय पद्धतीने खेळला त्याच पद्धतीचा गेल्या वर्षी जो ज्या पद्धतीने एक सामना झाला होता त्याच ह्या वर्षी सुद्धा एक संघ मात्र अपयशी नाही म्हणता येणार. कारण की ह्या वर्षी सुद्धा तुमचा संघ फायनलला पोहोचलाय आणि मात्र तिथे सुद्धा यावर्षी थोडीशी काहीतरी चुकामुक झाले तुमच्याकडून त्यात थोडासा तुमचा संघ काहीतरी कमी पडलाय. पण काहीतरी तुझा एक चांगला एक मेसेज सुद्धा एक बाकीच्या एक जे प्रेक्षक जे आहेत त्यांना देऊ शकतोस. तुझं एक मनोगत जे असेल त्याचं थोडक्यात सांगू शकतोस. सर्वात पहिले खेळायला संधी दिली ते धन्यवाद. आणि आमचा तो एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणजे लेजंडच बॉलर होता यंग त्यांनी चांगली बॉलिंग टाकली. पुढच्या वर्षी तो चांगली बॉलिंग टाकेल आणि आम्हाला जिंकून देईल. नक्कीच खरंच धन्यवाद. खरंच तुमचा चांगला असा खेळ होता. एक मी विनंती सुद्धा करेन रावीलला एक कोणी तुझे सहकारी सुद्धा जर ट्रॉफी घेण्यासाठी येणार असतील तर त्यांना सुद्धा तू आवाहन करायचं. तर एक माझी एक विनंती मात्र असेल
एक मी विनंती मात्र करेन TNCC संघाचे अध्यक्ष जे आहेत दौलत काका रांगले, तुम्हाला एक विनंती करेन तुमच्या हस्ते एक ट्रॉफी ही आता दिले जाते, ती मात्र गरीब नवाज या संघाला काय उत्कृष्ट असा एक चांगला असा खेळ मात्र पाहायला मिळाला. खरंच चांगला असा खेळ. तर मित्रांनो चांगला तुम्ही खेळ खेळलात, काय खेळ खेळलात, खरंच आज खूपच मजा आले. एक विनंती करेन एक मी विनंती करेन तुला, हे खरंच 2 शब्द तुझ्याकडून आम्हाला सुद्धा ऐकायला एक आवडेल. तुझं एक मनोगत आता मात्र वळतोय जो ह्या ठिकाणी जो विजयी झालेला जो संघ जो आहे तो जालगाव, या जालगाव संघाच्या सुद्धा एक काही प्लेअरची मी नावं घेईन, ते त्यांनी सुद्धा फटाफट यायचं आणि आपला जो गोल्ड मेडल जो आहे त्याचा एक स्वीकार करायचा फास्ट मध्ये. एक मी एक विनंती करेन नितीन दादा लखमजी, तुला एक विनंती करेन तू लवकर पुढे यायचं आहे आणि त्यांचा जो फायनल जे जिंकलेला जो संघ आहे त्यांचा एक गोल्ड मेडल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मी नाव घेतो त्या पद्धतीने लवकर पुढे यायचं आहे. अमेय, नितेश, प्रसाद, शंतनू, प्रणेश, ओमकार, किशोर, अक्षय, आविष्कार, सोहम आणि मनोज या सर्वांनी लाईनीमध्ये यायचं आहे. काय खेळी खेळलात मित्रांनो, एका सुंदर अशी खेळी तुमची सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. एक आपण पाहतोय जे काय इथे आपल्या टुर्नामेंट ज्या झाल्या त्या ठिकाणी सगळ्या लाख मोलाचं सहकार्य मात्र आपल्याला पाहायला मिळालं. तिथे मात्र तेलेश्वर नगर क्रिकेट संघ आयोजित क्रिकेट सामने 2025 इथे जर आपण पाहतोय तर पारितोषिकाकडे आपण पाहायला गेलो तर एक श्री प्रदीपजी आत्माराम राणे यांच्या हस्ते तसंच नितीनदादा लक्कमजी यांच्या हस्ते सुद्धा एक प्रथम जे क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते दिलं जाते. त्याचबरोबर जी ट्रॉफी जी आहे त्याचबरोबर जे ट्रॉफी जी बहाल केली जाते आणि दिली जाते ती मात्र राजेंद्र सकाराम कदम यांच्याकडून. त्याचबरोबर द्वितीय जे पारितोषिक होतं ते सुद्धा एक सुमित कदम यांच्याकडून दिलं गेलं होतं. पण ठीक आहे, काय हरकत नसावा. आणि अशा पद्धतीचं चांगलं लाख मोलाचं सर्वांचं एक सहकार्य मात्र आपल्याला लाभलं होतं. त्याचबरोबर मितेशजी शिगवण ह्यांनी सुद्धा आपल्याला लाख मोलाचं सहकार्य केलं होतं. जे काही ज्या ट्रॉफ्या वगैरे ज्या होत्या त्या त्यांनी चांगल्या पद्धतीच्या आपल्याला दिल्या होत्या. तर मी एक आता मित्रांनो आता वळतोय, एक मी विनंती करेन एक जालगाव संघाच्या कर्णधाराला तू सुद्धा इथे यायचंय पुढे, तुझे 2 शब्दाचं जे काय मनोगत असेल ते आम्हाला सांगायचं आहे. एक मित्रा तुला खरंच विचारेन काय खेळी खेळली होतेस. माझ्या मते तुझं नाव अमेय असायला नक्कीच तू अमेय आहेस. तुला एक विनंती करेन, तुझ्या कुठल्या पद्धतीचा तू आज एक खेळी आणि काय केलास थोडंसं एक आम्हाला चांगला मेसेज देऊ शकशील तूच. नाही, नक्कीच आम्हाला फायनलला विकेट चांगली भेटली खेळायला, त्याच्यामुळे आम्हाला गेम दाखवायला मजा आली आणि बॅटिंग करायला मजा आली. आणि प्रथम म्हणजे काय की तेलेश्वर नगर चषक 2025 तुम्ही आम्हाला खेळायला संधी दिली. आमची तुमच्या लॉट्समध्ये टीम पण नव्हती, तरी पण तुम्ही आम्हाला चान्स दिलात, त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे. खरंच धन्यवाद.
अमय तुझा सुद्धा एक मी आभारी असेल. खरंच तू चांगला असा एक संदेश सुद्धा दिलास. गेल्या वर्षी काहीतरी तुमचा संघ भले काही असेल गडबडला असेल, पण ह्या वर्षी मात्र तुझ्या संघाला तू मात्र एक कुठल्या तरी पद्धतीतून वरती आणलास नाही. तुझा संघ मात्र एक विजयी करून दिलास. आणि मात्र विजय असा नसावा की तो विजय अशा पद्धतीचा असावा की एक शेवटपर्यंत आपण जो संघ जो म्हणतो एकजुटीने खेळू मित्र आणि जे आहे ते शेवटचे क्षेत्र आहे ते गाठू, अशा पद्धतीचा काहीतरी एक तुझा एक खेळ पाहायला मिळाला. नाही, जिंकण्याचं कारण काय की आमच्या सगळ्याच पोरांनी 100% सगळ्यांनी एफर्ट लावले, त्याच्यामुळे आम्ही जिंकू शकलो. खरंच धन्यवाद अमय. खरंच चांगला असा एकजूट राहिलात तरच नक्कीच गेम हा एक कार्यक्रम जो म्हणतो आपण कार्यक्रम पद्धतीचा तो होऊन जातोय. चला आता मात्र एक वळतोय आता आपण वळतोय एक ट्रॉफीकडे वळतोय. जे चषक जे आहे जे सगळे जे मान्यवर जे आहेत त्यांना एक विनंती करेन, एक नितीन दादा लक्कमजे तुला सुद्धा एक विनंती करेन, थोडंसं पुढे तू यायचं आहे. सगळे जे मान्यवर जे आहेत मागे वगैरे बसले त्यांना एक विनंती करेन, पुढे तुम्ही यायचं आहे. सगळ्यांनी यायचं आहे पुढे आणि जो ट्रॉफीचा जो मान सन्मान जो आहे तो द्यायचा आहे. एक नितीन दादा लक्कमजे तुला एक विनंती करेन आणि एक राजेंद्र काका तुम्हाला सुद्धा एक विनंती करेन, हा सगळ्यांनी पुढे यायचं आहे. सर्वांच्या हस्ते हा जो मान सन्मान आणि हा जिंकलेला हा संघ जालगाव हा संघ एक फायनलचा राजा मात्र इथे पाहायला मिळाला. काय खेळी खेळलात मित्रांनो, खरंच चांगला असा खेळ खेळलात. सर्वांनी बघायचं आहे आणि पाहायचं आहे. काय सुंदर अशी खेळी होती. खरंच संतोष तुझी सुद्धा एक इथे गरज मात्र आपल्याला लागेल. काय खेळी खेळली होती आपण पाहिलं. एक अमय आपण पाहत होतो, एकच नाव आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत, अमय 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 अमय. हे गणित कुठेच आलेख हात थांबताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. अमयने काय खेळी खेळली, एकदम सुंदर अशी खेळी खेळली. त्याचबरोबर मनोजने सुद्धा काय गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. एकजूट राहू मित्रा आणि सगळा आपला संघ जो असतो त्याच आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जो असतो त्याच पद्धतीचा असतो. एक माझा अजून एक माफी असावी, एक शेवटचा एक मेसेज असेल, एक माझी एक विनंती असेल. रुपेश भडवळकर आणि अतित पाटील, रुपेश भडवळकर आणि अतित पाटील, रुपेश भडवळकर आणि अतित पाटील ह्या दोघांनी थोडंसं इथं थांबायचं आहे. आणि TNCचे सर्व सभासद आणि कमिटी मेंबर जेवढे जे आहेत त्यांनी थांबायचं आहे. एक मी विनंती करेन TNCCचे अध्यक्ष कुलदीप काका रांगले, तुम्हाला एक विनंती करून थोडंसं पुढे यायचं आहे. कारण की आतापर्यंत जे लाख मोलाचं जे एक कार्य करतात ते म्हणजे एक अतित आणि रुपेश ह्या दोघांचं एक सहकार्य चांगलं असतं. ह्या दोघांशिवाय कुठलीच गोष्ट होत नसते. कारण ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सकाळी उठल्यापासून जे संध्याकाळपर्यंत जी मेहनत घेतात मुलांसाठी घेतात, एक मेसेज त्यांचा एक मात्र जातो, एक कॉलवरती कॉल हा जातच असतो. तर मी एक विनंती करेन अध्यक्ष, तुमच्या हस्ते हा जो सत्कार आहे तो एक अतित आणि एक रुपेशचा हा केला जात आहे. खरंच ह्या दोघांशिवाय आम्हाला कुठलंच सहकार्य जे असतं ते लाभत नसतं. खरंच मी विनंती करते अध्यक्ष तुम्ही पुढे यायचंय आणि रुपेशला एक विनंती करतो, रुपेश तू सुद्धा त्याचा स्वीकार करायचा आहे. मित्रांनो खरंच तुमची जी ही मेहनत असते ना, तुमच्या मेहनतीमुळे हे सकाळची पोरं झोपलेली असतात ती उठून मैदानात पोहोचतात, हेच तुमचं सहकार्य आहे. खरंच धन्यवाद रुपेश. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा एक विनंती करेन अतित तुला सुद्धा एक बोलवते. अतित तुझा सुद्धा एक कॉल एक मैदानात असताना एक कॉल प्रत्येक वेळी तुझा एक सुद्धा एक प्रत्येक गोष्टीमध्ये जे TNCची जे सहकार्य आहे ते लाभतं. मी एक विनंती करेन रुपेश, तुझं एक जे ज्या पद्धतीचं तू सहकार्य जे करतोस तू 2 शब्द आम्हाला एक सांगायचे आहेत. धन्यवाद YouTube. खरंच चांगली मजा आली आणि आपण आता इथे हा सामन्याची एक सांगता जी आहे ते आपण इथे करतोय. आजच्या दिवसाचा एक शेवटचा सामना एक फायनल मात्र झाला. खरं तुम्हाला सुद्धा एक धन्यवाद, मी आभार तुमचे मानतो. कारण की तुमचं सुद्धा एक जे स्पोर्ट्स मार्फत तुम्ही एक जे आम्हाला दाखवलं जे चांगल्या पद्धतीचं HD स्वरूपाचं एक जे माध्यमन होतं ते आम्हाला खरंच खूप आवडलं. धन्यवाद मित्रा. तसेच आपले कॉमेंट्री
प्रणय रांगले आणि संतोष करबेले हे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर इथे यायचं आहे आणि आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच TNCC जे आपण लाईफ टाईमचे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ते तुम्ही आम्हाला पुरेपूर एक कॉमेंट्री म्हणून भेटलात. धन्यवाद. प्रसाद जोगे आणि अध्यक्ष क्रिकेट बोर्डाचे हे आपले स्वागत करतील आणि तो तुम्ही स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. संतोष करबेले कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. ओके, धन्यवाद. तेलेश्वर क्रिकेट संघ TNCC 2025 पर्व 25वे आपण नक्की 26 मध्ये नक्कीच मात्र आपण पुढच्या वर्षी ह्याच जोशात आणि ह्याच रंगात मात्र पुढच्या वर्षी मित्रांनो आपण मिळू. आता मात्र इथे आपली एक सांगता पाहायला मिळते. आपण पुढच्या वर्षी नक्कीच मित्रांनो मिळू. ज्या जोशामध्ये तुम्ही सुद्धा जालगाव हा संघ खेळलाय त्याच पद्धतीचा तुमचा खेळ हा पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला ह्याच मैदानात पाहायला मिळेल. धन्यवाद. हॅलो, सर्व मेंबर्स, कमिटी मेंबर्स यांनी कोणी जायचं नाही आहे मंडपात याचे.